नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. शिक्षण धोरणाच्या मसुद्यावरून सध्या महाराष्ट्रात घोळाघोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेला धोरणाचा मसुदा अखेर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर टाकण्यात आला. ही माहिती म्हणजे शिक्षण खात्याच्या शिफारशी नाहीत किंवा शिक्षणाचा धोरणात्मक असा काही बाब नाही, हा काही अंतिम निर्णय नाही, अशी टीपही पानांवर टाकण्यात आली. मात्र त्यातल्या आक्षेपार्ह प्रस्तावित तरतुदींवरून व्हायचा तो घोळ आणि व्हायचा तो वाद झालाच. त्यामुळे हा मसुदा रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण सचिवांना दिले. हा वाद राजकीय हेतून प्रेरित असल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. हा वाद वैयक्तिक विनोद तावडे यांचा मसुदा नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. याआधी शिक्षण धोरण 1986 साली आपल्याकडे आलेलं होतं. ते थेट शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातूनच जाहीर करण्यात आलं होतं. यंदा मात्र प्रथमच असं शासनाच्या मार्फत जाहीर करण्यात आलं नाही, तर सुमारे 30 वर्षानंतर शैक्षणिक धोरण ठरवताना गाव, तालुका, जिल्हा पातळीवर विविध ठिकाणी अशी चर्चासत्र आयोजित करण्यात आली. मसुद्यावर जनतेच्या हरकती, सूचना मागवण्यात आल्या. ही स्वागतार्ह बाब असली तरी खुलाशाची ती टीप आधीच वेबसाईटवर का बरं अपलोड करण्यात आली नाही? एकूणच हा वाद आणि मसुदा रद्द करण्याची नामुष्की टाळता नसती का आली? या मसुद्यातील काही चांगल्या सूचनांचं शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केलंय, कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. त्या चांगल्या तरतुदी नेमक्या कोणत्या आणि नव्या शिक्षण धोरणात काय चांगल्या सुधारणा करता आल्या असत्या? आणि या विषयात राजकारण न करता नवीन शिक्षण धोरण आणता येईल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात शिक्षण धोरणाचा घोळ. शिक्षण धोरणाचा घोळ या विषयावर सुरुवातीला पाहूया एक खास रिपोर्ट. राज्य सरकारचा नवा शिक्षण मसुदा पूर्णपणे रद्द करा आणि वेबसाईटवरून काढून टाका, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण सचिव नंदकुमार यांना दिलेत. राज्यानं तयार केलेल्या नव्या मसुद्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे प्रवर्ग वगळण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी केवळ आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असे 2च वर्ग ठेवण्यात आले होते. सरकारच्या या मसुद्याला शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत झी मीडियानं आवाज उठवल्यानंतर हा मसुदा रद्द करून तो वेबसाईटवरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. ही सरकारची भूमिका नाही आहे, की मी तुमचे आभार मानतो, कारण काल तुमच्या माध्यमाने तात्काळ या प्रश्नाची भूमिका गेले 2 दिवस सांगत होतो, पण तुम्ही ज्या पद्धतीने तो फोकस केला त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचा मनपूर्वक आभारी आहे. या मसुद्यात अनेक वादग्रस्त तरतुदी होत्या. अनुसूचित जाती जमातींसाठीचं शैक्षणिक आरक्षण रद्द करावं, केवळ आर्थिक निकषांवरच शैक्षणिक आरक्षण असावं, 6 ऐवजी 8 तास शाळा असावी, 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावं, देशभरातील सर्व शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम असावा आणि शाळांमध्येच विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड चाचणी घेण्यात यावी, अशा सूचना यामध्ये करण्यात आल्या होत्या. जनता त्याला स्टेट ओपिनियन म्हणून घेत आहे, तेव्हा हे तुम्ही विथड्रॉ करा, वेबसाईटमध्ये नका ठेवू. आणि आपण वेगळ्याने जेव्हा चर्चा करणार आणि स्टेटचं ओपिनियन जेव्हा फ्रेम करू, ते अपलोड करू आणि त्यावर लोकांनी ओपिनियन देऊ दे, तर ते विथड्रॉ केलेलं आहे. रद्द काहीच केलेलं नाही, आम्ही वेबसाईटमधून विथड्रॉ केलेला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी शिक्षण विभागानं 25,108 गावांमध्ये चर्चासत्र घेतल्याची माहिती अहवालात देण्यात आली होती. त्यासाठी सह्यांची मोहीम राबवल्याचंही शिक्षण विभागानं सांगितलं होतं. मात्र आता अख्खा मसुदा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अनुपस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा हा मसुदा रद्द केल्याने राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शिक्षणाचा हा मसुदा शिक्षण मंत्री नव्याने तयार करणार की शिक्षणाचं हे नवं धोरण राजकारणातच अडकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. शिक्षण धोरणाचा घोळ याविषयीचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय शिक्षक आमदार कपिल पाटील यांना. कपिल पाटील, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हे नाशिकहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हेरंबजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि झी 24 तासच्या शिक्षण विभागाच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दीपाली जगताप पाटील. दीपाली, तुझंही स्वागत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत आजच्या सगळ्या दिवसभरातल्या अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडीनंतर, तो आहे ही नामुष्की टाळता आली नसती का? आपण थेट जाऊया हेरंब कुलकर्णी यांच्याकडे. हेरंब कुलकर्णी, शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर आतापर्यंत ज्या सूचना आलेल्या होत्या त्या सूचनांचं संकलन
पहिले अपलोड करण्यात आलं, परंतु त्यावर हे संकलन आहे, हा मसुदा किंवा प्रस्तावित बदल नाहीत अशा स्वरूपाची कुठली टीप लिहिलेली नव्हती. नंतर जसजशी टीका होऊ लागली तसतशी ती टीप आली, परंतु तशी टीका यायला लागल्यानंतर ती टीप लावून सुद्धा काही फरक पडत नाही असं पाहिल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी असा एक निर्णय घेतला की हे सगळं मागे घेतलं पाहिजे आणि तातडीनं वेबसाईटवरनं डाउनलोड करणं बंद झालं आणि ती माहिती सगळी काढून घेण्यात आली. एक प्रकारे ही नामुष्की नाही का आणि टाळता नसती का आली? हेरमजी, आपलं काय मत आहे? नक्कीच ही नामुष्की आहे. म्हणजे कपिल पाटलांनी खूप चांगलं काम केलं की त्यांनी या आरक्षणाच्या बद्दलचा जो एक गंभीर मुद्दा या ठिकाणी पुढे आणला राज्याच्या, आणि राज्यातल्या सर्व भागामध्ये त्याच्याबद्दल एक संतापाची लाट उठली आणि सरकारने आज हे केलं. परंतु हे टाळता आलं असतं, परंतु हे तितके गांभीर्याने घ्यायला पाहिजे, तितकं गांभीर्याने घेतलं नाही. पहिली गोष्ट अशी की मग इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या किती? आज 1.5-2% लोक फक्त इंटरनेट वापरतात. प्रत्येक गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जर हा मसुदा ठेवला असता तर सामान्य जनतेला तो आपला वाटला असता. दुसरी गोष्ट अशी की ते पूर्ण इंग्रजीमध्ये होतं, की एकीकडे मराठी राज्याची आपण भाषा बोलतो ते पूर्ण मराठीमध्ये हवं होतं. त्यानंतर याच्यामध्ये ह्या सूचना आहेत, हे तुम्ही जर म्हणता तो अगदी मुद्दा बरोबर आहे की हे सरकारचं मत नाही, परंतु सर्वांना असं वाटलं की जणू आता उद्यापासून 6 तासाची ऐवजी 8 तासाची शाळा उद्यापासून निर्णय होतो की काय, असं वाटणं इतपत आपण माध्यमांनी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा थोडासा उतावळेपणा दाखवला, हाही त्यातला एक भाग आहे. त्यानंतर चौथा भाग, कपिल पाटलांनी जो आरक्षणाचा मुद्दा आणला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेतलं. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाच्या भागवतांनी आरक्षणाचा पहिला अध्याय बिहारमध्ये रचल्यानंतर त्याचा दुसरा अध्याय आज महाराष्ट्रामध्ये होतोय काय अशी भीती वाटल्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांनी थेट त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे मार्क जरूर वाढले, परंतु एक प्रकारे शिक्षण विभागाचं एक प्रकारचं खच्चीकरण याच्यामध्ये झालेलं आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांनी फार तर असं म्हणायला होतं की हे निषेधार्ह आहे, त्याचा निषेध करायला पाहिजे होता आणि शिक्षण विभागानं शिक्षण मंत्र्यांनी ती घोषणा केली असती तर ते अधिक उचित झालं असतं. परंतु याच्यामध्ये शिक्षण विभागाची सुद्धा एक फार मोठी नाचक्की याच्यामध्ये घडली आहे. या मसुद्याच्या संदर्भामध्ये मला शिक्षणाचा कार्यकर्ता म्हणून वाईट असं वाटतं की जे घडलंय ते अतिशय योग्य आहे. ॲबॉलिश हा शब्द त्याच्यामध्ये होता, कपिल पाटलांनी जो मुद्दा पुढे आणला. मी मुद्दाम डिक्शनरी काढून ॲबॉलिशच्या अर्थछटा पाहिल्या तर ॲबॉलिश याचा अर्थ निर्मूलन करणे किंवा पुसून टाकणे अशा प्रकारचा आहे. तर हे शब्द अत्यंत क्रूर आहेत, ते एका मानसिकतेशी निगडित आहेत आणि म्हणून ते काढणं, हे विड्रॉ करणं हे अतिशय योग्यच पाऊल झालं. परंतु शिक्षण कार्यकर्ता म्हणून मला वाईट यासाठी वाटतं उदयजी की 30 वर्षानंतर महाराष्ट्र देशाचं शैक्षणिक धोरण आज आपण ठरवतोय आणि ते शैक्षणिक धोरण आज तुम्ही सामान्य माणसाला जर विचारलं, जसं राजीव गांधीच्या सरकारबद्दल बोललं की लोक फक्त बोफोर्स म्हणतात, मनमोहन सिंगांचं सरकार म्हटलं की 2G स्पेक्ट्रम म्हणतात, तसं आज जर उद्या तुम्ही कुठल्याही नाशिकच्या किंवा मुंबईच्या गल्लीत जर विचारलं की नवीन शैक्षणिक धोरण, लोक म्हणतात हा ते 8 तास शाळा होणार होती ते का आणि मागासवर्गीयांबद्दल बोललं ते का. याच्यामध्ये गांभीर्यानं 30 वर्षानंतर आज जागतिकीकरणाच्या एका नव्या फेजमध्ये आपण जातो आहोत, तेव्हा आपल्याला मनुष्यबळ निर्माण करण्याची जी भाषा आपण ग्लोबल युगामध्ये बोलतो, यावेळी आपल्याला माणूस नेमका कसा पाहिजे या आपण पंतप्रधान जे बोलतात की आपल्याला जागतिक पातळीवर फार मोठी संधी आहे आणि शिक्षण हे त्याचं साधन आहे, तर याच्यामध्ये आपल्याला नेमक्या पद्धतीचा विद्यार्थी कसा घडवायचा आहे, माणूस कसा घडवायचा आहे, या उच्च पातळीवर ही चर्चा होण्याऐवजी दुर्दैवानं ती चर्चा 6 तास 8 तास किंबहुना आज आपण जे ॲबॉलिशच्या लेवलला आलोय, तर ते माझं दुःख आहे किंबहुना ती माझी खंत आहे. याचा अर्थ मी त्या जे घडलं त्याचं समर्थन करत नाही, परंतु तटस्थ नजरेने पाहताना हे टाळायला हवं होतं असं मला वाटतं. आता तुम्ही एक विधान केलं तर ते विधान असं होतं की कार्यकर्त्यांचा उतावळेपणा आणि माध्यमांचा उत्साह हा कुठेतरी जरुरीपेक्षा जास्त होता. खरोखरच आपल्याला तसं वाटतंय हेरमजी? नक्कीच वाटतं. याचं कारण असं मला सांगा, 6 ते 8 तासाचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा काय होता? म्हणजे 44 पानांच्या त्या मसुद्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. त्याच्यामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या पानावर फक्त असं वाक्य आहे की शिक्षकांच्या बद्दलचं जे टायमिंग ठरलेलं आहे तर ते विद्यार्थ्यांचं ठरवलं पाहिजे आणि ते शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वेळ हा 6 तासाचा असला पाहिजे. आणि शेवटी अशी एक होती की टॅगलाईन इज दॅट द इन्स्ट्रक्शनल आवर शुड बी 8 आवर्स, म्हणजे 8 तास हे त्याच्यात. आपण थेट जाऊया आता मला सांगा की मुंबईमध्ये 5 आणि 6 तारखेला आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. कपिल पाटील आपल्या बरोबर. कपिल पाटील, आपण फक्त वरचं वेस्टर आणि लेबल पाहिलं, परंतु त्याच्या आतल्या ज्या गोष्टी होत्या त्या न पाहता माध्यमांनी देखील आणि शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी, शिक्षण क्षेत्रात तुमच्यासारख्या नेत्यांनी याच्यावर कळवून टीका करायला सुरुवात केली. ह्या
ही गोष्ट जेव्हा अपलोड करण्यात आली होती तेव्हा कुठेही हा शिक्षण क्षेत्रात मसुदा आहे असं लिहिलेलं नव्हतं किंवा हे सरकारचं धोरण आहे असंही कुठे लिहिलेलं नव्हतं. परंतु आम्ही माध्यमांनी सुद्धा आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याचबरोबर संधीचा फायदा उठवला आणि हे धोरण नाही, हे मसुदा नाही, असं लिहिलेलं नाही असं असताना देखील ते अपलोड केल्यानंतर तसा आभास निर्माण होता. ही वस्तुस्थिती स्वीकारून आपण त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली. कपिल पाटील जी मुळात हा आरोपच मुळात चुकीचा आहे. मी पहिल्यांदा झीचे म्हणजे डॉक्टर साहेब आपले आभार मानतो आणि दीपालीचे की तुम्ही कालचा जो आमचा मुद्दा होता तो अधिक फोकस केला. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना पण निर्णय आज घेणं भाग पडला आणि त्यांचाही ऋणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा. आणि हेरंबचेही आभार मानतो की आता त्यांनी दाद दिली आहे या सगळ्या मुद्द्याला. प्रश्न असा होता की हा मसुदा जो अहवाल त्यांनी म्हटलं की केंद्र सरकारने सूचना मागवल्या होत्या आणि त्या सूचना यांनी 5 आणि 6 तारखेला बैठक घेऊन शिफारशी तयार केल्या. या शिफारशींवरती 7 आणि 8 या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या 25,000 गावांमध्ये चर्चासत्र घेतली गेली असा दावा या अहवालात रिपोर्टमध्ये यांनी केलेला आहे आणि त्या गावांनी मान्यता दिली असा हा अहवाल म्हणतो. आणि मग तो अपलोड करण्यात आलेला आहे आणि कन्सल्टेशन पेपर सेंटरला पाठवलाही असंही अहवाल म्हणतो. आता मला सांगा, डिजिटल इंडियाचा इतका सुपरफास्ट इतकी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ शकते का? आणि इंग्रजीतला अहवाल आहे, मराठीत नाही. इंग्रजीत 25,000 गावांमध्ये चर्चा झाली हे संभवनीय नाही. मला 2 दिवस लागले अहवाल वाचायला, कारण त्याच्यातलं इंग्रजी इतकं दिव्य आहे की मला डिक्शनरी उघडावी लागली. आणि मग मी शेवटी इंग्रजीच्या प्राध्यापकाला विनंती केली की मला थोडं समजून सांगा. तर ते एवढंच म्हणाले की याच्या 100हून अधिक कन्सेप्च्युअलच नाही तर ग्रॅमॅटिकल आणि स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, एरर्स आहेत. म्हणजे आणि हे अपलोड केलं गेलं ते कॉपी पेस्टचं काम होतं आणि शिक्षण खात्याकडनं केलं. जे अपलोड केलं गेलं ते कॉपी पेस्ट काम होतं असं वाटतं आपल्याला? काय मला माहित नाही, कारण आता नाही मान्य 5 आणि 6 तारखेला मान्य शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत या शिफारशींची चर्चा झाली आणि मग ते अपलोड करण्यात आला अशी माझी माहिती आहे. आणि त्यांनी तो दावा केलेला त्यांच्या पहिल्याच पानावरती आपल्याला दिसतंय. आणि जर असं असेल ठराविक लोकांनी याच्यावर कुठेही चर्चा झालेली नाही आहे आणि 25,000 गावांमध्ये जर चर्चा झाली असेल तर ते कसं काय म्हणणार? बरोबर आहे. कपिल पाटील, खरोखर चर्चा झाली की नाही? कपिल पाटील, आपण आक्षेप नोंदवताय की 25,000 गावात चर्चा झालेली नाही असा आपला आक्षेप आहे. आपल्यासोबत शिक्षण सचिव नंदकुमारजी या कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रथम गोष्ट, एका गोष्टीबद्दल मला या सरकारचं आणि आपलं अभिनंदन करायचं आहे की पहिल्यांदा असं घडतंय की शासनाचा कुठलाही निर्णय थेट आम्हाला जाहीर केलेला नाही तर त्याच्याविषयीची एक खालपासून वरपर्यंत अशी एक प्रक्रिया आम्हाला दिसते. परंतु कपिल पाटील यांनी आता 25,000 गावांमध्ये याविषयी चर्चा झालेली नाही असा आक्षेप नोंदवला. काय सांगाल? यामध्ये भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करायचं जेव्हा ठरवलं तर एप्रिल महिन्यापासून या सगळ्या विषयांवर चर्चा सुरू आहे. हे आजची नाही चर्चा. आणि ग्रामपंचायतींचं जो हे आहे चर्चा करून अपलोड होत नाही या विषयावर केंद्रीय HRD मिनिस्टरनी स्वतः गोव्यामध्ये पण येऊन मीटिंग घेतल्या त्यांनी आणि रिजन वाईज त्यांनी मीटिंग घेतल्या. तर आम्ही 5 राज्याचे लोक गोव्यामध्ये होतो आणि त्यांनी खंत व्यक्त केली की एवढे ग्रामपंचायती आहेत तुमच्याकडे 27,000, अजून अपलोड फार कमी झालेले आहे. तेव्हा 3,000 झाले होते आमचे. आणि तेव्हा पुन्हा आम्ही माननीय मंत्री महोदयांनी स्वतः 2-3 वेळा व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला सर्व गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा आणि त्यांनी एक गती आली. आजच्या घटकेला महाराष्ट्र राज्यात 27,700 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 25,500 ग्रामपंचायतीने अपलोड केलेलं आहे. आणि ग्रामपंचायती पातळीवरच्या चर्चा आहेत त्या मराठीमध्ये आहे आणि अपलोड पण मराठीमध्ये करायचे असंच धोरण आहे. कारण वेगवेगळे राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याने आपापल्या भाषेत करायचे आहे. तर ती प्रक्रिया सुरू आहे आणि असे नाही की राज्य शासनाने काहीतरी तयार करायचे आणि त्यावर गावांनी चर्चा करायची. त्यांनी स्वतः चर्चा करायची, त्यांनी अपलोड करायचे असा मुद्दा आहे. नंदकुमारजी, म्हणजे आपण इतके वर्ष प्रशासनामध्ये आहात, हे पहिल्यांदा घडतंय की अशा प्रकारे गावापासून वरपर्यंत अशी निर्णयाची एक साखळी शिक्षण विभागात याआधी कधी घडलं होतं? हे आपण एकदम बरोबर म्हणालात. अशी प्रक्रिया केव्हाही इतिहासात नाही की एवढी चर्चा आधी गाव पातळीवर व्हावं, नगर परिषद मनपा पातळीवर व्हावं आणि मग ब्लॉक पातळीवर व्हावं, मग जिल्हा आणि मग राज्य. तर एवढी अशी सखोल चर्चा किंवा एवढी व्यापक चर्चा, एवढे
एवढं मोठ्या जनसंख्येचं मत जाणून घेणे असं आपण खात्रीने सांगू शकता की आतापर्यंत 26,700 गावं जी आपण म्हणतायत त्या गावामध्ये अशा प्रकारची चर्चा झाली आणि केंद्राने जे 13 मुद्दे पाठवले होते, ज्या मुद्द्यांवर आपल्याला संशोधनात्मक मतं पाहिजे होती, ती खालपासून वरपर्यंत म्हणजे पायतरी से शिखर की ओर अशी मतं आली आहेत. बरोबर आहे? आपण तसं प्रशासनातर्फे 100% दावा करताय. कपिल पाटील, तुमचं उत्तर काय आहे? ते असा थेट दावा करतायत की 26,700 गावांची मतं ही त्या गावातून आली आहे. अगदी बरोबर, अगदी त्याच्याशी डॉक्टर साहेब बोला. काल मी तुम्हाला या मागची पार्श्वभूमी सांगतो. डॉक्टर साहेब, बोलू का मी? बोला. डॉक्टर साहेब, काल मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, मेल केलं होतं, नंतर सकाळी त्यांना व्हॉट्सअप करून मेसेजही पाठवला होता. आज दुपारी 2:45च्या सुमारास स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि विचारलं, कपिलजी काय? मी म्हटलं मी आपल्याला एक पत्र पाठवलंय आणि त्याच्यामधले हे माझे 4-5 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातले 4 मुद्दे महत्वाचे असे होते. नंबर 1 की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलती काढून घेण्याचा मुद्दा किंवा विशेष गरजा असणारे जे फिजिकली हँडिकॅप मुलं जी आहेत त्या मुलांच्या सवलती काढून घेण्याचा मुद्दा जो असंविधानिक आहे, अशा पद्धतीने करता येणार नाही. नंबर 2 6 तासाची शाळा 8 तास करणं. नंबर 3 भाषा 5वी पर्यंत मराठी आणि इंग्रजी फक्त तोंडओळख करायची. मराठीच्या मुलांना फक्त इंग्रजी आणि हिंदीची तोंडओळख, इतर भाषा शिकायच्याच नाहीत. बालमानसशास्त्राच्या दृष्टीने, संविधानाच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा असा की हे सगळं 25,000 गावात 2 दिवसात चर्चा घडवून त्याला मान्यता घेतल्याचा दावा जर हे करत असतील ते कसं काय? म्हणून माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय की आपण हे मागे घ्यावं. माझ्या या विनंतीवर माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले डॉक्टर साहेब? माननीय मुख्यमंत्री म्हणाले, कपिलजी मी ते पाहिलेलं आहे, हे सगळं चुकीचं आहे. मी हा सगळा रिपोर्ट, हा सगळा मसुदा टोटली स्क्रॅप करतो, काळजी करू नका. ह्या शब्दात स्क्रॅप शब्द आहे. मी पुन्हा डिक्शनरीत जाऊन काढला शब्द स्क्रॅप, कारण आपण स्क्रॅप काढण्याचा अर्थ बोली भाषेत वेगळा बोलतो आपण. पण म्हटलं मी जेव्हा मागे विड्रॉ करा म्हणत होतो, माननीय मुख्यमंत्री पुढे गेले. याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य लक्षात आलं. अनेक संविधानिक मूल्यांना आणि संविधानिक अधिकारांना आव्हान देणारा असा हा मसुदा होता आणि म्हणून त्याला आमची हरकत होती. आणि हरकती आणि आक्षेप मागितले होते माननीय शिक्षण मंत्र्यांनी आणि शिक्षण विभागाने मागितले होते. आता ती हरकत आम्ही जेव्हा नोंदवली तेव्हा माननीय शिक्षण मंत्री असं म्हणाले की कपिल पाटील पाटीलकी करतायत आणि भ्रमित करतायत लोकांना. मी काय भ्रमित? कपिल पाटील, मला राजकारणाच्या मुद्द्यावर मला एक सांगा तुम्ही, याच्यातल्या कपिल पाटील याच्यातल्या राजकारणाच्या मुद्द्यावर कोणाची पाटीलकी आणि कोणाची कुलकर्णी पद आहे याचा मुद्दा नाही आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. कुठेतरी हा शासनाचा मसुदा आहे किंवा हे शासनाचं धोरण आहे असं वेबसाईटवर लिहिलेलं होतं का? हो, असं लिहिलेलं होतं? नाही, वेबसाईटने स्पष्टपणे म्हटलं की केंद्र सरकारला ज्या शिफारशी पाठवायच्या आहेत. नाही, मुद्दा असा आहे की जेव्हा राज्य सरकार एखादा मजकूर अपलोड करतं आणि त्याच्यावरती सूचना मागवतं, त्याचा अर्थ काय होतो की या शिफारशी केंद्र सरकारला केल्या जाणार आहेत, तेव्हा त्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर सूचना तुम्ही मागवल्या आहेत, आक्षेप घ्या असं तुम्ही सुचवलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे पुढे की योग्य व अनुरूप सूचनांचा अंतर्भाव केला जाईल. आता योग्य आणि अनुरूप सूचनाचे मी त्यांना अनुरूप योग्य करणार ते ठीक आहे, पण आम्ही आक्षेप नोंदवायचे नाहीत का? आणि ते आक्षेप घेतले तर ते उद्या आम्ही बोललो नाही तर हे म्हणणार, बघा तुम्ही काय बोलला नाही, आम्ही तुम्हाला अहवाल दिला होता, तुम्ही 8 तासाचं बोलला नाहीत, मागासवर्गीयांच्या अधिकाराबद्दल बोलला नाहीत, तुम्ही भाषेच्या सक्तीबद्दल बोलला नाहीत, असं उद्या हेच सांगायला मोकळे होतील. आणि म्हणून आम्ही तेवढे नोंदवले. आणि ज्यावेळेला माननीय शिक्षण मंत्र्यांची भूमिका वेगळी आली आणि याच्यात आमचा काही राजकीय भाग नव्हता, तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना शेवटी पत्र लिहिलं आणि त्यांनी तत्काळ दखल घेतली. माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल दाद दिली पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून सांगणं की मी पूर्णपणे स्क्रॅप करतोय आणि तो खरोखरच आज दुपारनंतर 4 नंतर माननीय शिक्षण सचिवांनी तो पूर्णपणे विड्रॉ केल्याचं पत्रकही काढलेलं आहे. मी त्यांचाही आभारी आहे. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे राज्यातल्या जनतेच्या ज्या तीव्र भावना होत्या त्याची दखल घेतली. जनतेच्यासाठीचं धोरण असतं. कपिलजी पॉइंट वेट टेकन. दीपाली, अशा प्रकारे गाव पातळीपासून वरपर्यंत मतं जाणून घ्यायची प्रक्रियेचं कौतुक करायचं का अशा प्रकारे अपलोड केलेला हा माहितीचं संकलन स्ट्रोक मसुदा हा विड्रॉ करावा लागला, हा मागे काढून घ्यावा लागला, ही एक नामुष्की मानायची? नेमकं कुठल्या गोष्टीला आता महत्व द्यायचं आहे? खालपासून वरपर्यंत काम केलं ह्याला का मागे घ्यायला लागलं ह्याला? सर, गाव पातळीपासून वरपर्यंत पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली, याचं कौतुक व्हायलाच पाहिजे किंवा त्याचं स्वागत आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. पण त्यासोबतच जेव्हा हरकती तुम्ही 33,000 गावांमध्ये चर्चासत्र घेऊन हे सगळ्या शिफारसी समोर आलेल्या आहेत,
पण जेव्हा या शिफारसी तुम्ही एखाद्या सरकारी वेबसाईटवर तुम्ही जेव्हा अपलोड करता तेव्हा नक्कीच त्याचा अभ्यास कुठेतरी व्हायला हवा होता. जर कोणीतरी जसं म्हणतात की संविधानाच्या विरोधातली किंवा संविधानानुसार ज्या शिफारसी नव्हत्या, जसं आरक्षणाचा मुद्दा होता, किंवा जेव्हा आपल्याला माहिती आहे की 8 तास शाळा म्हणजे हे कुठेतरी टाळता आलं असतं. नंदकुमार, ब्रेक होण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न, हे टाळता नसतं का आलं? इतका चांगला एफर्ट होता, इतका चांगला उपक्रम होता, पहिल्यांदा इतिहासात असं घडतंय. परंतु ह्या ज्या सूचना आहेत की ज्याच्याबद्दल वाद निर्माण होतील अशी 100% खात्री होती की उदाहरणार्थ आरक्षणाचा मुद्दा आहे, भाषा विरुद्ध एक भाषा, मराठी विरुद्ध इंग्रजी भाषा असा मुद्दा आहे, 6 ऐवजी 8 तास आहे. हे सगळं अपलोड करण्याआधी कुठेतरी चाळणी लावायला पाहिजे होती याच्यावर. आम्हाला वाटते ज्या गोष्टीचं आपण कौतुक करत आहात त्याचाच हा भाग आहे. खुली चर्चा हा भाग आहे. यामध्ये कानून कायदे पाळून राबवायचे असते. चर्चा करताना एकदम ब्रेन स्टॉर्मिंग जो असतो ना, त्यामध्ये कुठलाही लिमिट ठेवायचे नसते. तर ती चर्चा करावी. शेवटी जे आपल्याला राबवता येईल तेच राबवणार, कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे, कोर्टाच्या निकालाप्रमाणे. म्हणजे कुठेही सरकारचा घटनेच्या पलीकडे जाऊन काही करायचा उद्देश नव्हता. तो शक्य पण नाही आणि तसे करताही येत नाही. शासन म्हणून आणि हे सगळ्यांना भारत देशाच्या जनतेला माहिती आहे की कोणतेही राज्य शासन घटनेच्या विरोधात गेलं तर शासन पण बरखास्त होऊ शकतं. प्रेक्षकांनो, याच्यातली शासनाची भूमिका काय आहे, याच्यातली शिक्षण तज्ञांची भूमिका काय आहे, या गोष्टीला विरोध करणाऱ्यांची भूमिका काय आहे आणि या गोष्टी तयार करणाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे, या चारही गोष्टी मी आपल्या समोर मांडल्या. एकूण घोळ नेमका काय झालाय हे आपल्या लक्षात आलं असेल. वेळ झालाय का ब्रेकची? ब्रेक नंतर आपण चर्चा चालू ठेवूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय शिक्षण धोरणाचा घोळ. शिक्षण धोरणाचा घोळ या विषयावर आपण चर्चा करत आपल्या सोबत शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षण तज्ञ हिरंब कुलकर्णी आणि दीपाली जगताप पाटील आहेत. दुसऱ्या भागातला ज्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे शिक्षण धोरणाच्या मसुद्यात चांगलं काय आहे. शिक्षण धोरणाच्या या मसुद्यात चांगलं काय आहे? प्रेक्षको, याला शिक्षण धोरणाचा मसुदा म्हणायचा का माहिती संकलन म्हणायचं याच्याविषयी वाद असला तरी आपल्याला पटकन समजावं म्हणून फक्त आम्ही शब्दप्रयोग वापरतोय, अन्यथा हे माहितीचं संकलनच आहे एवढं मात्र नक्की. आपण हेरंब कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. हेरंब कुलकर्णी, ज्या आतापर्यंत गोष्टी समोर आल्या, जे माहिती संकलन समोर आलंय, ज्या प्रस्तावित गोष्टी असू शकतात, यात चांगलं नेमकं काय आहे की ज्याच्यामुळे आत्ताची शिक्षण क्षेत्राची अवस्था लक्षात घेता आणि पुढची आव्हाने काळाची लक्षात घेता काही चांगल्या गोष्टी घडण्याची बीजे आहेत त्याच्यामध्ये? नक्कीच. खरं तर या मसुद्यावरून जे वादळ उठलंय त्याच्यावरून याच्यात काही चांगलं असू शकेल असं सामान्य माणसाला वाटणार नाही. परंतु तो 44 पानांचा मसुदा बारकाईने वाचल्यानंतर त्यातल्या काही चांगल्या गोष्टींना नक्कीच दाद दिली पाहिजे असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये 11 डिपार्टमेंट वेगवेगळ्या शाळा चालवतं. त्या सगळ्याच्या सगळ्या शाळा एका छत्राखाली आणल्या पाहिजेत असा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. याचं कारण असं की आश्रमशाळांना शिक्षण विभाग नाही, किंबहुना अल्पसंख्याकांच्या ज्या शाळा आहेत त्यांना स्वतःचा शिक्षण विभाग नाही. तर या सगळ्या शाळा एका छत्राकडे आणण्याची सूचना खूप चांगली आहे. दुसरा भाग मला असं वाटतं की कंपन्यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सामाजिक कामासाठी 1% रक्कम खर्च करायची जी एक तरतूद आहे, तर आमच्या ग्रामीण भागातल्या गरीब जिल्हा परिषदेच्या शाळांना कॉर्पोरेट क्षेत्राने मदत करावी अशी एक दुसरी चांगली सूचना मला त्याच्यामध्ये आढळली. ती शाळांना दिली तर तुम्हाला 80G ची सवलत मिळेल. ही सूचना खरोखर भन्नाट आहे. याचं कारण असं की आज लोक ग्रामीण भागामध्ये मंदिरांना मदत करतात पण शाळांना मदत करत नाही. हे याच्यामधून होऊ शकलं असतं. चौथी मला भावलेली सूचना अशी की याच्यामध्ये पालकांना पॅरेंट ॲज एज्युकेशनल पार्टनर असा शब्द वापरलाय, तोही खूप चांगला आहे. पाचवी गोष्ट अशी की नंदकुमार हे प्रयोगशील उपक्रमशील शिक्षकांना नेहमी प्रोत्साहन देतात. तर याच्यामध्ये सरकारी शाळेत काम करणाऱ्या अनेक शिक्षकांचा गौरवपूर्ण उल्लेख त्या ड्रॉफ्टमध्ये झालाय. म्हणजे शिक्षकांना हा जो सन्मान महाराष्ट्रामध्ये जो आज दिलाय त्याचं मी खरोखर कौतुक करेल. शिवाजी आंबोलकर असेल किंवा आमच्या कुमठे बीटच्या विस्तार अधिकारी असतील, त्यांचे नावानिशी उपक्रम याच्यामध्ये टाकलेले आहेत की जे खऱ्या अर्थाने शाळांना मार्गदर्शक ठरू शकतील. त्यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे आमचं सगळ्यात जास्त दुर्लक्ष आहे. परंतु अर्ली चाइल्डहुडच्या शिक्षणाबद्दल याच्यामध्ये खूप चर्चा आहे. अर्थात कपिल पाटलांनी जो भाषेबद्दल आक्षेप घेतला त्याच्याशी मी सहमत आहे. परंतु किमान पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या बद्दल त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. त्यानंतर शाळेचं नेतृत्व करणारा जो हेडमास्टर आहे, मुख्याध्यापक आहे, याचं स्वतंत्र केडर करावं, किंबहुना त्याला 3 वर्षाचं एक ट्रेनिंग द्यावं असं लिडरशिपच्या बद्दलचा एक जो मुद्दा आहे तोही मला महत्त्वाचा वाटला. त्यानंतर चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना इन्सेंटिव्ह म्हणून काही पगारवाढ द्यावी का असा एक चांगला मुद्दा याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे.
त्यानंतर वन नेशन वन करिक्युलम हा मुद्दा काहींना वादग्रस्त वाटू शकेल, परंतु आज महाराष्ट्रामध्ये सीबीएसई किंवा आयसीएसई या ज्या शाळा आहेत, तर आमचा अभ्यासक्रम उच्च दर्जाचा आहे, असा अभ्यासक्रमातच एक चातुर्वर्ण्य आणण्याचा प्रयत्न झाला. तर सर्व अभ्यासक्रम जर एका याच्यामध्ये आपण आणू शकलो तर त्याच्यामधून एक समानता येऊ शकेल, असा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी सूचना, 3 वर्षांनी केंद्रीय परीक्षा घेण्यात यावी, जेणेकरून आज सीसीई आल्यानंतर असं वाटायला लागलं की मुलांना लिहिता वाचता येते की नाही, त्याचं काहीतरी पूर्वी जशा केंद्र परीक्षा असायच्या तशा कराव्यात का, असा एक पुसटचा उल्लेख याच्यामध्ये आहे. शिक्षकांनी मुलांच्या घरी पालक भेटी कराव्यात किंवा गृहभेटी कराव्या, अशी एक गोष्ट आहे. आणि साक्षरतेबद्दल, महिलांच्या साक्षरतेबद्दल किंवा आदिवासींच्या साक्षरतेबद्दल, टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दल एक सविस्तर विवेचन त्याच्यामध्ये आहे. तर या 2-3 मुद्द्यांमुळे खूप वादग्रस्तता आली. खरं तर 6 तास 8 तासाचा मुद्दा सुद्धा मी स्वतः व्यक्तिगत त्याचं स्वागत केलेलं आहे. याच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल किंवा ती याच्यामध्ये मला वाढवायची नाहीये, परंतु कधीतरी आउट ऑफ द बॉक्स आपण विचार करायचा की नाही, एखाद्या गोष्टीमध्ये काय असू शकतात पर्याय, तर मुक्तपणे चिंतन झालं पाहिजे आणि एकमेकावर शिक्के मारणं अशा पद्धतीनं चर्चा, हे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तर मी अशी विनंती करेल सर्वांना की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा ड्राफ्ट जो बनतोय तर या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे. आपण या सगळ्या महाराष्ट्राच्या नव्या ड्राफ्टची जी सुरुवात होणार आहे ती अर्थात ज्यांनी याच्यावर पहिला अक्षर नोंदवला होता किंवा ज्यांनी टीकेची झोड प्रचंड उठवली होती त्या कपिल पाटलांपासूनच करूया. कपिल पाटील, यातल्या 12 गोष्टी या चांगल्या आहेत असं आता थेट हेरंब कुलकर्णी म्हणतात, त्यातल्या 6 ते 8 तास याबद्दल आपलं काय मत आहे की आत्ता शाळा 6 तास त्याच्याऐवजी 8 तास असा जो एक प्रस्तावित गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपला आक्षेप आहे? त्याच्याबद्दल माझा पूर्णपणे आक्षेप आहे. एकतर 6 ते 8 तास करणं व्यावहारिक दृष्ट्या, गुणवत्तेच्या दृष्टीने आणि बालमानसशास्त्राच्या दृष्टीने निव्वळ अशक्य आहे, चुकीचं आहे आणि त्याबद्दल सगळ्या शिक्षण तज्ज्ञांचं एक मत आहे. अशा पद्धतीने शाळा चालवणं आणि जिथे मोठी संख्या असते हे अशक्य आहे. प्रश्न असा आहे की शाळा ही आनंदवाडी असली पाहिजे, ती काही पॉइंट वेळ टेकन. मला कपिल पाटील हा तुम्ही सांगा, कपिल पाटील हा समजुरीचा घोटाळा आहे का मला सांगा? शाळा 8 तासाची याचा अर्थ विद्यार्थी 8 तास आत असं कोणी सांगितलं? विद्यार्थी 6 तासच येतील, परंतु 6 तासात विद्यार्थ्यांना काय शिकवायचं याच्या तयारी करता शिक्षक 1 तास किंवा 2 तास. 1 मिनिट कपिल पाटील ऐकून घ्या. कपिल पाटील, शिक्षकांनी 8 तास असावं, विद्यार्थ्यांनी 6 तास असावं, ही आत्ताची जी योजना आहे तीच आहे. ही फक्त पूर्वी जे शिक्षक घरी टाच न काढायचे, घरी तयारी करायचे, त्याच्याऐवजी तरी शाळेत नियोजितरित्या त्याची तयारी करावी असं जर प्रस्तावित असेल तर त्याला विरोध असायचं कारण काय? याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी होणार आहे असं वाटतं आपल्याला. मुळं 6 तासच असणार आहेत. 8 तासाची शाळा केली तर 2 सत्रात शाळा चालू शकत नाही, हे न कळण्या इतके आपले धोरणकर्ते मूर्ख आहेत असं वाटतं का आपल्याला? मला प्रश्न असा आहे की त्या पद्धतीनेच राबवलं हे आजचं नाही आहे. ज्यावेळेला आरटी आला त्याच वेळेला मी याबद्दल आक्षेप घेतला होता. माननीय दर्डासाहेब त्यावेळेला होते आणि त्यांना व्यावहारिक दृष्ट्या कसं शक्य नाही आणि 30 तास वर्गातल्या शिकवण्याचे आहेत आणि 15 तास जे आहेत हे शिक्षकांच्या होमवर्कचे आहेत आणि ते त्यांना करू द्या. आणि हे स्वतः माननीय शिक्षण मंत्री, तत्कालीन शिक्षण मंत्री दर्डासाहेबांनी सभागृहात मान्य केलं आणि त्यानंतर ती दुरुस्ती झाली. त्यामुळे आरटीच्या अंमलबजावणीमध्ये कुठेही त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे की आमचा जो समज आहे किंवा माननीय शिक्षण मंत्री तत्कालीन दर्डासाहेबांनी जी भूमिका घेतली ती बिलकुल विसंगत नाही, उलट सुसंगत भूमिका होती. आता याच्यामध्ये जी सूचना आहे टॅगलाईन 100% स्टुडंट्स इन स्कूल्स लर्निंग फॉर 8 hours अ डे असं म्हटलेलं आहे आणि ते चुकीचं आहे. प्रश्न असा आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्याच्यात असं की बा 2 तास इतर ऍक्टिव्हिटी म्हणजे स्पोर्ट्स आहे, खेळतील मुलं, संगीत, कला शिकतील. प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही कला आणि क्रीडा शिक्षक काढून घ्यायचे, ते 50 रुपयावर नेमा असं सांगायचं किंवा मानधनच देऊ नका सांगायचं. That's a good point. तो सगळा स्पेस. That's a good point. आणि डॉक्टर साहेब असं आहे की डॉक्टर साहेब जर एक हे समजून घ्या, लक्षात घ्या डॉक्टर साहेब की मुलं शाळेतच शिकतात हा समज चुकीचा आहे. शाळेच्या बाहेर सुद्धा एक स्पेस लागते. मुलं धावत का जातात आईकडे धावत शाळा सुटल्याबरोबर? लहान वयातली मुलं असतात, त्यांना असं वाटतं आता पुन्हा आईच्या कुशीत जावं. मुलं आईच्या कुशीत शिकतात, घरात शिकतात, घराबाहेरच्या अंगणात शिकतात, शाळेच्या मैदानात शिकतात, समाजात वावरताना शिकतात. ही स्पेस मोकळी दिली पाहिजे त्यांना आणि ते शिकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचं साधन म्हणून शाळा असते. कपिल पाटील, तुमचा हा मुद्दा मुद्दा आपण समजू शकतो की शाळेची ओढ मुलांना वाटली पाहिजे. मुलांनी शाळेत येताना धावत आणि शाळेतनं परत जाताना रेंगाळत गेलं पाहिजे. ही कविकल्पना किती उत्तम असली तरी आत्ता या कार्यक्रमाच्या शेवटी मी एक अशी आपल्या दोन्ही चित्रफित दाखवणार आहे. बघूया कपिल पाटील आमदार त्यावर काय ऍक्शन घेत आहेत.
नाशिकमध्ये आत्ता जो नेमका प्रकार चालू आहे तो या कार्यक्रमाच्या शेवटी मी नक्की दाखवीन. परंतु एक प्रश्न असा आहे नंदकुमार साहेब की त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की मुलांचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर त्याकरता कलेचे शिक्षक असले पाहिजेत, क्रीडा शिक्षक असले पाहिजेत, मैदानी खेळ मुलांनी खेळले पाहिजेत. पंतप्रधानांनी देखील मन की बात मध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही खेळून घाम किती गाळलात मला सांगा. परंतु इथे तर आपण क्रीडा आणि क्रीडा शिक्षक काय त्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणून, तरतुदी नाहीत म्हणून आम्ही कमी करत चाललोय. हे दोन्ही विसंगती आम्ही कशी समजायची? हे स्पष्ट करू इच्छितो की कोणतंही पद कमी केलेलं नाही शासनाने. आणि हे कला क्रीडा शिक्षक बद्दल जो आहे मागील 2 वर्षापासून कोर्टाचा स्टे ऑर्डर वगैरे वगैरे जे होता तो आता मुद्दा संपलाय. खऱ्या अर्थाने आता मुलांना ते शिक्षक मिळणार आहे. सुरुवातीपासूनच शिक्षण हक्क कायद्यामध्ये जे काही भारत सरकारने सांगितलं की त्यामध्ये 100पेक्षा जास्त मुलं असलेल्या शाळांमध्ये कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक आणि पार्ट टाइम बेसिसवर द्यावं. आता पार्ट टाइमचा अर्थ म्हणजे अर्धवेळ असा जो लावला गेला तिथे सगळं घोळ झाला. पार्ट टाइम इज पार्ट टाइम. तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचे पार्ट टाइमचे 2 प्रकार आहेत. एक आहे अर्धवेळ आणि दुसरा आहे CHB नावाचा आहे. CHB क्लॉक ओव्हर बेसिस, अंशकालीन. अंशकालीन म्हटल्याने अर्धवेळ इथे अर्थ लावला जातो. ओके ओके है ना. आणि CHB इज क्लॉक ओव्हर बेसिस. 3 तास आला, 3 तासिकाचे पैसे घेतला, झालं काम. तर शासनाने तो दुसरा प्रमाणे केलाय आणि आता त्यामुळे कोर्टाचा स्टे निघाला आणि आता मुलांना हे मिळणार आहे. शासनाने या पलीकडे जाऊन अजून काय केलंय की बरेच ठिकाणी आणि माझ्याकडे पण माननीय मंत्री महोदयांकडे लोक भेटायला येतात. आम्हाला हे करायच्या शाळेत परवानगी द्या, ते करायच्या शाळेत परवानगी द्या. तर आम्ही त्याची हे व्यवस्था केली की महाराष्ट्र राज्याचा कला वगैरेचा एवढा मोठा इतिहास आहे, एवढं हे सौंदर्य आपलं सौंदर्य आहे. तर लोकांना इच्छा असेल तर शाळेत त्यांना जागा मिळावी. पैसा हा मुद्दा नाही, लोक करू इच्छितात. तर त्यामुळे 100पेक्षा कमी मुलं असलेल्या शाळांमध्ये सुद्धा लोक जाऊन आणि कला क्रीडा कार्यानुभव स्वतःहून शिकवू शकतात. ही पण व्यवस्था केली. तर आम्ही याची व्यवस्था रुंदावलेली आहे, कमी नाही केलेली. कपिल पाटील बोला. डॉक्टर साहेब बोला. मला डॉक्टर साहेब मला आक्षेप घ्यायचा आहे 2 गोष्टीबद्दल. माननीय शिक्षण सचिवाने जे मांडलं विनम्रपणे मी त्यांच्याबद्दल आदर राखून बोलतो की माननीय हायकोर्टाने भरतीला स्थगिती दिलेली नव्हती. उलट जी संच मान्यता शिक्षक सरप्लस करणारी आहे, कमी करणारी आहे, त्याला स्थगिती दिली होती. आणि कोर्टाने असा आदेश दिला होता की सायन्स आणि मॅथ्सचे शिक्षक, इंग्रजीचे शिक्षक तुम्ही का नेमत नाही आहात, लगेच नेमा, असा मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे. त्याचा विपरीत अर्थ काढतात की स्टे होता. नंबर 1. नंबर 2 की जो माननीय हेरंब कुलकर्णी साहेब आणि आता माननीय सचिव साहेब म्हणतात की CSR वरती म्हणजे लोकांच्या दयेवरती, कॉर्पोरेट कंपन्यांच्या दयेवरती नकोय आम्हाला शिक्षण. शिक्षण अधिकार आहे आणि तो खेळण्याचा असेल, अकॅडमिक असेल, कपिल पाटील असेल, गणित शिकायचं असेल, कपिल पाटील शिकायचं असेल, तो अधिकार कपिल आहे. पाटील तो अधिकार अबाधित ठेवायचा CSR मध्ये तुम्हाला इतर कपिल पाटील शासनाने त्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. कपिल पाटील शासन त्यातून पळत जगभरात असेल तर ते चुकीचं आहे. कपिल पाटील जगभरात लक्षात घ्या, जगभरात CSRच्या माध्यमातून शिक्षण, कला, क्रीडा, समाजोपयोगी अनेक प्रकल्प, लाखो प्रकल्प चालतात. ते आपल्या देशातही चालतात. जर एखाद्या कंपनीने आपल्याकडे एकल विद्यालय आहे, जर एखाद्या कंपनीने एकल विद्यालय 10,000 एकल विद्यालय, 5,000 एकल विद्यालय दत्तक घेतली आणि त्याचा खर्च जर केला तर त्यात बिघडलं कुठे? ते काय तुम्हाला अभ्यासक्रम कुठला करावा सांगतात का? ते काय तुम्हाला शिक्षक हा घ्यावा असं सांगतात का? ते तुम्हाला विद्यार्थी असे घ्यावे असं सांगतात का? म्हणजे कंपन्या देत आहेत ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे, हे त्यांचं सामाजिक भान आहे म्हणायचं का? आमच्यावर दया केली जाते अशा प्रकारची भूमिका घ्यायची? बिलकुल मान्य नाही. ही मुळी दया नाहीये, ही मुळी दया नाहीये, हे त्यांचा सामाजिक भान आहे. नाही, मला कोणाच्या दयावरती नकोय शिक्षण. ही दया नाही, हे दया आहे असं कोणी सांगतं तुम्हाला? आम्ही अजिबात तडजोड करणार नाही. हेरम कुलकर्णी दया वाटते तुम्हाला? हेरम कुलकर्णी दया वाटते तुम्हाला? CSR मध्ये एखाद्या कंपनीने एखादी शाळा चांगली करून देणं ही दया आहे? हेरम मराठवाड्यामध्ये दुष्काळामध्ये एवढे मरतायत. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. याचं कारण असं की आज कॉर्पोरेट कंपन्यांना जर तुम्ही असं सक्ती केली की तुमच्या उत्पन्नातले 1-2% तुम्ही समाजासाठी खर्च केले पाहिजेत, तर ते जर आपण शाळांकडे डायव्हर्ट करू शकत असू,
त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. फक्त कपिल पाटलांशी मी सहमत इतकंच होईल की ते ऍट द कॉस्ट ऑफ शासनाचा खर्च असं होतं कामा नये. म्हणजे शासनाचा खर्च रसाचं कारणच नाही आहे, कारण तो खर्च हा संपूर्णपणे ही ती कंपनी उचलत असते. करायची संधी जर मिळत असेल किंवा इन्कम टॅक्सच्या 80 जी ची जी सवलत आहे ती जर इन्कम टॅक्स बसल्यानंतर लोक कुठेही देणगे देतात. आज या देशातल्या मंदिरांचं उत्पन्नाचं बजेट हे देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त झालंय. मला कळतच नाहीये. कपिल पाटील मी स्वतः काही वर्षापूर्वी कपिल पाटील ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही आजही वेबसाईटवर जाऊन ती माहिती युट्यूबवर बघू शकता SKOCH टाईप करून. काही वर्षापूर्वी मी स्वतः पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातली अत्यंत मोठी श्रीमंत महानगरपालिका त्याच्यामध्ये असाच एक प्रकल्प राबवला होता. त्याच्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळात साधी टॉयलेट बांधलेली नव्हती. ती जर टॉयलेट एखाद्या CSR टेल्को वगैरे सारख्या एखाद्या कंपनीने तिकडे बांधून दिली असतील तर त्याला आपण दया म्हणणार का? त्यांनी सामाजिक भावनेत ते बांधून दिलं म्हणून आम्ही नाकारायचं? मी ऐका 2 मिनिटं ऐकाल का माझं? नाही मी सांगतो ना. होय मी म्हणतोय, नीट ऐका जरा माझं. फक्त डॉक्टर साहेब प्लीज एक फक्त 2 वाक्य ऐका. कंपन्या जर द्यायला असेल कंपन्यांवरती शिक्षण कर लावा, ते पैसे सरळ शिक्षण सेस म्हणून त्याच्यामध्ये जमा करा सरकार दरबारी. पण सरकारने ही व्यवस्था केली पाहिजे, कारण केवळ काही ठिकाणी टॉयलेट बांधून नाही, टॉयलेट बांधायला कोणी येत असेल, शाळेला चांगली छप्पर देत असेल तर जरूर स्वागत आहे त्याचं. परंतु त्याच्यावर शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा शिक्षकाचा पगार अवलंबून ठेवणं याला माझा आक्षेप आहे. शिक्षण देणारी जी व्यवस्था आहे, घर आणि भिंती किंवा टॉयलेट नाही देत शिक्षक देतो शिक्षण, ती व्यवस्था कंपनीकडे सोपवणं ही कंपनी करण्याची प्रक्रिया. आणि CSR मधून कधीही शिक्षकांचे पगार दिले जात नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, मी स्वतः असे प्रकल्प राबवलेले आहेत, करोडो रुपयाचे राबवलेले आहेत. शिक्षकांचे पगार त्यातनं दिले जात नाही. त्याच्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यातनं माहिती तंत्रज्ञानाच्या लॅब तयार केल्या जातात, एवढं लक्षात ठेवा. आणि यात कुठल्याही प्रकारची दया किंवा भीक नाही. हे त्यांचं सामाजिक भान, ही त्यांची सामाजिक जबाबदारी असते. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना 2-2 महिन्याच्या पगारी रजा देतात आणि खेडेगावातल्या शाळेत जाऊन शिकवा असं सांगतात. ही त्यांची भीक नसते, ही त्यांची दया नसते. तर त्या कर्मचाऱ्यांना आपण काहीतरी सामाजिक भावनेतून करावं असं वाटत असतं. याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. वेळ झाला का ब्रेक नंतर ही चर्चा अशीच चालू ठेवूया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय शिक्षण धोरणाचा घोळ. शिक्षण धोरणाचा घोळ याच्यावरची अत्यंत रंगलेली चर्चा आपण पाहिली. शिक्षण क्षेत्राचा नेमका मसुदा काय असायला हवा याकरता या राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या निर्देशावरून अगदी पायतरीचे शिखर किंवा असं म्हणतात तसे गाव पातळीवरून ग्रामपंचायतीपासून तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून पार मुंबईपर्यंत अशा प्रकारच्या सूचना मागवल्या. त्या सूचनांचं संकलन वेबसाईटवर टाकलं, परंतु हा मसुदा नाही असं कुठेही लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे हा मसुदा आहे असं वाटल्यानं त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली. त्यातले काही वादग्रस्त मुद्दे देखील होते. चांगले मुद्दे काय होते त्याची आपण चर्चा ऐकलीत. किंबहुना एखाद्या कंपनीला सामाजिक भान जपत जर काही करायचं असेल तर त्याच्याकडे शिक्षण क्षेत्र कसं बघतंय हे देखील आपण पाहिलं. परंतु हे बघून असा कार्यक्रम बघणारे CSR हँडल करणारे अनेक कंपन्यांचे अधिकारी आपली मतं बदलणार नाहीत एवढी फक्त इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातला जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो म्हणजे नव्या शिक्षण धोरणात काय सुधारणा करायला हव्यात. नव्या शिक्षण धोरणात काय सुधारणा करायला हव्यात. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, नवं शिक्षण धोरण हा फक्त तुम्हाला समजावा म्हणून मी मुद्दा मांडतोय, परंतु जी माहिती अपलोड केलेली होती त्या माहितीच्या संकलनामध्ये काही त्रुटी जाणवत आहेत. चांगल्या गोष्टी काय त्याचा आपण उहापोह घेतला. आता काय गोष्टी त्याच्यात असायला हव्यात याच्याविषयी चर्चा करूया. आपण जाऊया हेरंब कुलकर्णी यांच्याकडे. हेरंब कुलकर्णी, काय सुधारणा करायला हव्यात असं वाटतं आपल्याला काळाची आव्हानं लक्षात घेता? एकीकडे मराठी भाषेच्या जिवंत राहण्याचं आव्हान आहे, दुसरीकडे इंग्रजीच्या रोड रोलर खाली आमच्या मुलांमध्ये एक प्रकारची खिन्नता येते, आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटतंय, गणिताची भीती आहे, माहिती तंत्रज्ञानाचा ओढा आहे, एकीकडे स्किल्स बदलत चाललेली आहेत. हे सगळं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला शिक्षण हा एकमेव आधार आहे की जो त्याला या शतकामध्ये जिवंत ठेवू शकतो, अभ्युदयाकडे नेऊ शकतो, प्रगतीकडे नेऊ शकतो. म्हणून या प्रस्तावित अशा सुधारणांमध्ये काय बदल करायला हवेत असं वाटतं आपल्याला? काय असावं? हेरम. उदयजी, तुम्ही आता ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अत्यंत मूलगामी आहेत. परंतु या मसुद्यामध्ये मी महाराष्ट्र सरकारला दोष देण्याबरोबरच भारत सरकारलाही दोष असं देईल की जे 13 मुद्दे त्यांनी चर्चेसाठी खाली पाठवले ते अत्यंत टेक्निकल आणि तकलादू असे आहेत.
मुळात शिक्षण व्यवस्थेला माणूस कसा घडवायचा आहे याच्याबद्दल कुठलाच मुद्दा याच्यामध्ये चर्चेला आलेला नाही. आज जागतिक शिक्षणाचा जो अभ्यास सांगतो की कुठलीही राज्य व्यवस्था तिला पाहिजे असलेली माणसं घडवण्यासाठी शिक्षणाकडे एक टूल म्हणून बघत असते. हिटलरने सुद्धा शिक्षणाचे विचार मांडले. रशियामध्ये जेव्हा कम्युनिस्ट राजवट आली तेव्हा कम्युनिस्टांना जसा माणूस पाहिजे त्याचं रिफ्लेक्शन शिक्षणामध्ये पडलं. आज या देशामध्ये एका विशिष्ट विचारसरणीचं सरकार आल्यानंतर सामान्य माणसाच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे की या ठिकाणचा माणूस नेमका कसा तुम्हाला हवाय. आज जागतिकीकरणाची जी आव्हानं आज आमच्या समोर उभी राहिलीत तेव्हा लोकशाहीची जी गाभा घटक आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हा माणूस नेमका कशा प्रकारचा अपेक्षित आहे, जागतिकीकरणाची आव्हानं तो पेलू शकेल का, तर याच्याबद्दल चर्चा करण्याचा एक छोटा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये आलेला नाही. दुसरा मुद्दा असा की सामाजिक भान आणि सुसंस्कारित जे पी नाईकांनी जो मुद्दा मांडला की राष्ट्रीय चारित्र्य शिक्षणातून घडलं पाहिजे. परंतु ज्या प्रमाणात साक्षरतेचं प्रमाण वाढत गेलं त्या प्रमाणाची इथली गुन्हेगारी वाढत गेली. आज एखादा पाकिटमार 10 रुपये खाऊन स्टँडवर लोकांचा मार खातो, परंतु उच्च शिक्षित अधिकारी एखाद्या सईने लाखोचा घोटाळा करतो. तर शिक्षणातून राष्ट्रीय चारित्र्य घडलं नाही हे जे आमचं अपयश याच्या संदर्भामध्ये चर्चा घडावी असा एक सुद्धा मुद्दा याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर कम्युनिटी पार्टिसिपेशनचा आपण जो मुद्दा मांडतो, परंतु कम्युनिटीला अधिकार नेमके काय दिले पाहिजेत याची चर्चा या मसुद्यामध्ये नाही, ती याच्यामध्ये झाली पाहिजे. चौथा माझा जो आस्थेचा भाग आहे की ड्रॉपआउट रेट हा जो या देशाचा महत्वाचा भाग आहे याचा एक स्वतंत्र पॉईंट्स 13 पॉईंट्समध्ये असायला हवा होता. आज उच्च शिक्षणामध्ये इतका आपण खर्च करून आज ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण कोरिया सारख्या देशमध्ये 75 किंवा 80 मुलं उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात, पण भारतामध्ये ते प्रमाण आज 19च्या पुढे सरकत नाही. तरी प्रचंड झाडाची पानं घालावीत तशी मुलं जी गळून पडतायत या ड्रॉपआउट रेट कमी करण्यासाठी काय करायला हवं. 5 ते 6 मुद्दे आहेत आपले. त्याच्यामध्ये माणूस म्हणून त्याची एक घडण्याची जडणघडणीची प्रक्रिया जी आहे त्याचं जे नॅशनल कॅरेक्टर आहे एक त्याची याच्यामध्ये बांधणी कशी होते आहे आणि जागतिकीकरणाची आव्हानं पेरण्याकरता आपण सक्षम कसं करतोय या सगळ्या मुद्द्यांबद्दल कपिल पाटील या व्यतिरिक्त आपले काही मुद्दे आहेत का? कपिल पाटील जी बोला. पहिल्यांदा तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला की शिक्षण हे विकासाचा मोठा दरवाजा असतो आणि हेरंबा म्हणाले तसं शिक्षण हे माणूस घडवण्याचं साधन असतं आणि देशासाठी नागरिक घडवण्याचं साधन असतं. आणि त्या दृष्टीनं जे केंद्र सरकारने मुद्दे पाठवले होते 13-14 ते कसे तकलादू आहेत हे स्वतः हेरंब कुलकर्णींनी सांगितल्यामुळे मी त्याची पुनरुक्ती करत नाही. मात्र हे शिक्षण जर माणूस घडवण्यासाठी असेल, विकासाचा दरवाजा उघडण्यासाठी असेल, देशाचा नागरिक घडवण्यासाठी असेल तर हे शिक्षण नुसतं मोफत देण्याचा लिखित कायदा करून चालणार नाही, ते अनुदानित करावं लागेल. म्हणजे पहिली ते KG to PG हे शिक्षण मोफत दिलं गेलं पाहिजे, अनुदानित दिलं गेलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण दिलं गेलं पाहिजे. आणि गुणवत्तापूर्ण द्यायचं असेल तर त्यासाठी शिक्षकाला सन्मान दिला गेला पाहिजे. चांगला शिक्षक मिळायचा असेल, ट्रेंड शिक्षक मिळायचा असेल तर तिथे मग म्हणून माझा जो आक्षेप आहे, मी CSRच्या कामाचं स्वागत करतो, परंतु त्याच्यावर अवलंबून शिक्षक रिप्लेस नाही करता येणार. त्यासाठी शासनाला स्वतःहून तो कायद्यानं दिलेल्या अधिकाराच्या अंमलबजावणीचा भाग आहे, कर्तव्य आहे. या दृष्टीनं बघा, हा घटनात्मक अधिकार आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी घटनेतल्या संविधानातल्या तरतुदीनुसार झाली पाहिजे आणि ते शिक्षण मिळालं तरच. मग अशा प्रकारच्या सूचना नंदकुमार, अशा प्रकारच्या सूचना जर पुढे येत असतील तर त्याचं स्वागत हे शासन करणार आहे का? आता जो मसुदा आपल्या समोर आहे किंवा आता जे माहितीची मांडणी आपल्या समोर आहे ती फायनल आहे, याच्या व्यतिरिक्त आपण काही स्वीकारणार नाही? सुरुवातीपासून आमची चर्चा आहे, खुली चर्चा, मुक्त चर्चा आणि त्यामुळे सर्व प्रकारचे आयडियाज म्हणजे आम्हाला स्वागतार्ह आहे, फक्त स्वीकार्य नाही तर स्वागतार्ह आहे आणि तोच हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे सजेशनसाठी सगळे गोष्टी ठेवलेल्या आहेत. सरकार ओपन आहे, सरकार कुठेही 100% अशाच प्रकारचा माणूस घडवायचा अशा प्रकारचं काही नाही आहे. सरकार अनेक सूचनांचं स्वागत करायला तयार आहे. एखादी गोष्ट जर लोकांना पटत नसेल, रुचत नसेल तरी मागे घ्यायला देखील सरकार तयार आहे. बिलकुल. आणि हे 14 थीम दिले म्हणजे 14 थीमचे पलीकडे काही बोलू नका असे नाहीये, तुम्ही 44 थीम करा, वा बोला, वा. म्हणून हे सगळे मुद्दे आहेत. दीपाली, या कार्यक्रमाचा शेवट करताना तुझ्याकडे अशा करता, सुरुवात तुझ्यापासून केली आणि शेवट तुझ्यापर्यंत असं करता, कारण हे सगळं एक पत्रकार म्हणून तू अत्यंत जवळून पाहते आहेस. या सगळ्यामध्ये आग कमी आणि धूर जास्त अशा प्रकारची परिस्थिती मला दिसते. परंतु शिक्षणाची आजची अवस्था, तू ग्रामीण भागातून आलेली आहेस, शिक्षणाची आजची ग्रामपंचायतीचे शाळा असतील, महानगरपालिकांच्या शाळा असतील, हे लक्षात घेता हे जे आत्ता शिक्षणातला एक प्रयोग होतोय, खालपासून वरपर्यंत सूचना मागवून त्याच्यातनं मसुदा तयार करायचा, याच्यातनं खरोखरच हाती काही लागेल असं वाटतंय?
नक्कीच, कारण ग्रामीण भागातली जर आपण परिस्थिती बघितली, अगदी आदिवासी पाड्यांपासून ते छोट्या छोट्या गावांमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची जर परिस्थिती पाहिली तर तिकडच्या समस्या आणि शहरातल्या शाळांची आणि शिक्षणाची समस्या या फार वेगळ्या असतात. त्यामुळे नक्कीच जर खालून वरपर्यंत जर सूचना आणि हरकती जर शिक्षण विभागापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच एक चांगला आणि गुणवत्ता असा शिक्षण मसुदा तयार करण्यास नक्कीच शिक्षण विभागाला मदत होऊ शकेल. प्रेक्षको, या कार्यक्रमाच्या मध्यंतरी बोलताना मी सांगितलं होतं की नाशिकमध्ये आता नेमकं काय घडतंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु एकेकाळी ते तर मी या कार्यक्रमाच्या शेवटी दाखवतोच आहे, परंतु एकेकाळी 60% गुण मिळाले की तो मुलगा हुशार किंवा ती मुलगी हुशार अशी शाबासकीची पाठीवर थाप पडायची. 70 आणि 75% मिळणाऱ्या मुलाकडे साधारणतः आईन्स्टाईन वगैरे गावातला असावा म्हणून ओळखला जायचा. पण आता 90 आणि 95% मिळाले तरी देखील मुलांच्या चेहऱ्यावरची चिंता आणि आईवडिलांची खिन्नता काही जात नाही. याचं कारण एवढंच सगळं करून जगाला लागणारी स्किल्स त्याच्यामध्ये आहेत की नाही याच्याविषयी शंका निर्माण होते. अशी अवघड परिस्थिती आता शिक्षण क्षेत्राची झाली आहे. त्यामुळे देशाची भावी पिढी जे शिक्षण घेणार आहे त्याबाबतचं धोरण असं घाईघाईनं ठरवता येणार नाही, तर ते असं खालपासून वरपर्यंत शिक्षणाच्या सर्व मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करत विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, आमदार, सरकार यांनी व्यापकरित्या एकत्र येऊन विचार विनिमय करून ही सगळी धोरणाची धुळाक्षरं गिरवायला हवीत. शिक्षण धोरणाच्या वादाच्या निमित्तानं जे विचारमंथन सुरू झालंय, जी टीका टिप्पणी झाली त्याचं मी स्वागत करतो. याचं कारण त्यातूनच कुठेतरी ज्ञानाचा अमृतकुंभ हाती लागेल अशी मला खात्री आहे. कारण भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी फक्त आणि फक्त शिक्षणातूनच येणार आहे. त्या शिक्षणाची नेमकी आत्ताची अवस्था काय आहे या कार्यक्रमाचा शेवट करताना सर्व मान्यवरांना धन्यवाद देताना त्यावरची एक छोटीशी ध्वनिचित्रफीत, जसे आमच्या बातमीची दखल कपिल पाटील यांनी घेतली तशी या ध्वनिचित्रफितीची दखलही एक शिक्षक, आमदार आणि शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून घेतील अशी अपेक्षा बाळगूया. या कार्यक्रमाचा शेवट करताना ती ध्वनिचित्रफीत. नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकाराच्या खाईत ढकललं जात आहे की काय अशी शंका आता उपस्थित होते. सरकारने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जरी दिले असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात देखील नाशिक महानगरपालिका अपयशी ठरते. हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारी नाशिक महापालिका गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत मात्र कमालीची उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेच्या शाळांचं वीज बिल भरण्यासाठीही महापालिकेला वेळ नसल्याचं उघड झालंय. सरकार पातळीवर शैक्षणिक धोरणाचा उदो होत असताना स्थानिक पातळीवर मात्र संतापजनक उदासीनता आहे. शहरात पालिकेच्या 127 शाळांमधून 35,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या विद्यार्थ्यांचं भवितव्य पालिकेनं अंधकारात ढकललंय. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून वीज बिलाचा भरणाच पालिकेनं केला नसल्यामुळे या शाळांची वीज कापण्यात येणार आहे. महापालिकेनं 80 शाळांची वीज बिलं थकवलीत. ती आधीच वंचित मुलांच्या शाळांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय, त्याच्यात पुन्हा त्याचे विजेचे पुरवठे कापणं आणि त्या मुलांना अभ्यासापासून दूर ठेवणं हे खरोखर क्रूरपणाचं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 971 शिक्षकांचं वेतन आणि निवृत्त शिक्षकांच्या पेन्शनसाठी दरमहा 5 कोटी रुपयांचा खर्च होतो. महापालिका आणि राज्य सरकार या दोघांमध्ये हा खर्च 50-50% विभागला जातो. तरीही महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा गोंधळ सुरूच आहे. मात्र शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती झाल्यावर सर्व अधिकार मनपा प्रशासनाकडे गेल्याने वीज बिल थकल्याचं सभापती सांगतायत. तो जे काही थकेल असेल महापालिका ते भरायला तयारच असतं, तो काही वाद नाही, ते आपण भरू पण आता त्या प्रोसेसला आता इकडे महापालिकेकडे ते बिल आम्ही दिलेले पण आहे, पण महापालिकेची प्रक्रिया ही जरा याच्या कासवच्या गतीने असते. नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कारभार कायमच वादग्रस्त राहिलाय. विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकं, गणवेश देण्यात दरवर्षी दिरंगाई होते. आता तर शाळांचं विद्युत बिलच थकल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची आणखी एक नामुष्की ओढवण्याची शक्यता महापालिकेवर आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.